आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव नूतन माध्यमिक विद्यालयातील कला शिक्षक देव हिरे यांनी साकारलेली विठ्ठल प्रतिमा सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरते। मात्र या कलाकृतीत विशेष ठरतोय तिचा कॅनव्हास, तो आहे जांभूळ। होय, काळसर जांभळाच्या फळावर अक्रेलिक रंगात विठ्ठलाची सुंदर प्रतिमा रंगवून त्यांनी निसर्गात आणि भक्तीतल्या रंगांना एकत्र जुळवले आहे। भक्तीचा अशा प्रकारे अनोखा आविष्कार करणाऱ्या हिरे सरांनी काळ्या रंगाची व्याख्या नव्याने केली आहे। काळा रंग म्हटला की समाजात हेटाळणी होते, पण तोच रंग विठ्ठलाच्या रूपात प्रत्येक भक्ताच्या हृदयात साजरा होतो। म्हणूनच मी विठ्ठलासाठी काळ्या रंगाचं फळ जांभूळ निवडलं, असं देव हिरे यांनी सांगितले। वारी हा काळ केवळ भक्तीचा नसून बीजारोपणाचाही आहे। जांभूळ हे आरोग्यदायी फळ असून त्याची झाडं आता दुर्मिळ होत चालली आहे। विठ्ठलाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करतानाच आपण या निमित्ताने एकतरी जांभळाचं झाड लावावं, हा संदेश या चित्रामधून द्यायचा आहे। या आगळ्या वेगळ्या कल्पनेतून भक्ती, पर्यावरण आणि कला यांचं विलक्षण त्रिसूत्री साधणारी ही कलाकृती पाहणाऱ्यांच्या डोळ्यात स्पार्क आणते। आषाढीच्या पावसात निहालेला सावळा विठ्ठल आणि निसर्गाच्या कुशीत बहरलेली जांभूळ याचं एक सुंदर प्रतीक म्हणून त्यांनी ही कलाकृती केली आहे। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी असो किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा नागरिक असतील, हे सर्व पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी जात आहे आणि त्या ठिकाणी तिथं जाऊन त्यांना अभिवादन करत आहेत। त्याच अनुषंगाने काही नागरिक घरूनच त्यांचं दर्शन घेत आहे। मात्र चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव या शाळेचे कला शिक्षक यांनी एक आपण जे जांभूळ खातो त्या जांभळावरच त्यांनी विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे आणि ते आज आपल्या सोबत आहे। त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे। सर, काय सांगाल, कशी ती साकारली, कशा पद्धतीने तुम्ही याचा अनुभव आहे? तर आज आषाढी एकादशी निमित्त ही जांभळावरील प्रतिकृती ही ॲक्रेलिक रंगामध्ये साकारण्यात आलेली आहे। तसं जांभूळ हे फळ निवडण्यामागे कारण पण आहे की जांभळाचा जो काळा रंग आहे तसंच विठ्ठलाचा पण एक काळं रूप आहे। काळा विठ्ठल आपण ज्याला म्हणतो, परंतु ह्याच विठ्ठलाच्या दर्शनासाठी अवघा महाराष्ट्र आज पंढरपूर येथे दाखल झालेला आहे। तर विठ्ठल भक्ती आणि काळा रंग याचं साम्य याच्यात या जांभूळ या फळावर साकारण्याचं एक कलाकृती साकारण्यात आलेली आहे। आणि हे जे दिवस आहेत हे शेतकरी वर्गासाठी आणि सृष्टीसाठी एक बीजारोपणाचे दिवस आहेत। आणि जांभळाची बी आणि जांभूळ हे जे झाड आहे हे आता तो नाहीसं होत चाललेलं आहे आणि प्रत्येकाने कुठेतरी वृक्षारोपण पण करावं आणि जांभळाची बी ही आपल्या शेतात आपल्या घराच्या आसपास ती लावावी आणि ज्या निमित्ताने पुन्हा एक वृक्षारोपण होईल। आणि आषाढी एकादशी निमित्त पर्यावरण, कला आणि बीज रोपण याचे त्रिसूत्री साधण्याचं एक माध्यम या कलाकृतीच्या माध्यमातून मी या आषाढी एकादशी निमित्त साकारण्यात आलेले आहे। किती घंटे लागले सरासरी? यासाठी वेळ जो आहे तो जवळपास 1.5-2 तास या कलाकृती सादर करण्यासाठी लागला आणि ब्रशच्या सहाय्याने आणि ॲक्रेलिकच्या माध्यमातून ही कलाकृती साकारण्यात आलेली आहे। आणि हे जे नवीन कलाकृती जी आहे ही विठ्ठल चरणी अर्पण आहे। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं का ही जी मूर्ती आहे जी बनवायची होती ती 1.5 ते 2 घंटे त्यांना हे बनवण्याला लागलेले आहे। त्यासाठी त्यांनी इथूनच विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं आणि त्यांना ती मूर्ती आज काढण्याचं कारण असं का आज आषाढी एकादशी असल्यामुळे त्यांनी ही काढलेली आहे। DJ महाराष्ट्र न्यूजसाठी चांदवडहून देविदास जाधव, चांदवड। DJ महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक देविदास जाधव, चांदवड। संपर्क 9822 49 99 40 89 83 15 04 60।